नमस्कार वायटी फॅमिली. गणपती आले होते जवळ जवळ म्हणजे 2 दिवसाच्या आतुरतेवरती. त्यामुळे डेकोरेशनची गडबड चालू होती. डेकोरेशन काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि कसं होतं ना, यंदाचं डेकोरेशन पुढच्या वर्षी पण आपण ठरवतो की चला आपण पुढच्या वर्षी हे करू ते करू. पण जेव्हा वेळ येते ना त्यावेळेस सगळं जमलिंग होऊन जातं. नक्की काय करावं, कसं करावं, कुठं करावं, त्यासाठी काय काय लागेल, हे सगळे प्रश्न डोक्यात असतात. त्यातूनच आम्ही छोटासा मार्ग काढला आणि डेकोरेशन फायनल केलं. तर त्यासाठी बॅकड्रॉप टाकायचा होता. तर बॅकड्रॉप प्रत्येक वेळेस साडीचा होता. जुनं घर होतं आमचं कौलारू, त्यावेळेस सोपं जात होतं एक साडीचा बॅकड्रॉप टाकण्यासाठी. पण आता ह्या घरात कुठेही खेळ ठोकलेले आम्हाला चालत नाही. त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी असतात, त्या सगळ्या सांभाळून डेकोरेशन करायचं असतं. सो मग आम्ही ठरवलं की ह्या खिडकीजवळच डेकोरेशन करायचं, कारण खिडकीचा जो पडदा होता त्याचं अँगल होतं, त्याला मदत करून बऱ्याचशा गोष्टी करता येणार होत्या. सो मग डेकोरेशनची सुरुवात झाली. साड्या आणल्या बॅकड्रॉपला टाकण्यासाठी. त्यातली साडी आम्ही चूज करत होतो कुठली टाकावी, पण सगळ्या साड्या ट्रान्सपरंट होत्या त्यामुळं उजेड येत होता. मग आता कसं ॲडजस्ट करून आम्ही बॅकड्रॉपसाठी तयारी सुरू केली. बॅकड्रॉप तर तयार झालं होतं, पण आता थोडंसं डेकोरेशन आणखी करायचं होतं. यावेळेस गणपतीचं डेकोरेशन स्वामींच्या रूपात करायचं होतं. सो त्यासाठी आम्ही साहित्य घेऊन आलो.
तर हे स्वामींच्या रूपातलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उद्या भेटूयात लवकरच.